यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत त्याची आपण लिस्ट करून टाकू पहिले. या लेसनमध्ये जे काही कंटेंट्स आहे समजा त्याची आपण एकदा लिस्ट करून टाकू. तुम्ही पण नोट करून टाका काय काय शिकायचं आपल्याला या लेसनमध्ये. तर आउटलाईन मध्ये लिहू शकता तुम्ही. यामध्ये फर्स्ट पॉइंट शिकायचा आपल्याला एक लाईन ओढून टाका. इतकं शिकायचं बेटा या लेसनमध्ये आपल्याला. मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की समोरचे 3 लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. पार्ट 1चे आणि पार्ट 2चे 3 लेसन्स. म्हणजे तुम्हाला दिवाळीपर्यंत थोडा कंटिन्यू अभ्यासच करायचा आहे तुम्हाला. कंटिन्यू अभ्यास दिवाळीपर्यंत थोडा चांगला समजा, तेव्हा समजेल. नाहीतर मग आपत येऊन जाईल. मग नंतरचे वाटल्यास जे लेसन्स आहे दिवाळीच्या नंतरचे ते थोडे वाटल्यास सिंपल आहे. स्टॅटिस्टिक, प्रोबॅबिलिटी वगैरे समजा. पण हे खूप कठीण लेसन आहे. पहिले 3 लेसन पार्ट 1 आणि पार्ट 2चे. एक लाईन ओढून टाका यानंतर. आणि यामध्ये लिहा प्रॉपर्टीज जे आहे ते आहे प्रॅक्टिस सेट 1.1 साठी बेटा. पहिला जो पॉइंट आहे प्रॅक्टिस सेट 1.1 साठी आहे. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा याला असं कर्ली ब्रॅकेट करा. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यावर आधारित. इतका जर पार्ट आपण समजून घेतलाय तर प्रॅक्टिस सेट 1.2 आपण चांगल्याने समजून घेऊ शकतो. पहिला पॉइंट समजून घेतला 1.1 लक्षात येऊ शकते आपल्याला. 6th, 7th आणि 8th. 6th, 7th आणि 8th यावर आधारित आहे प्रॅक्टिस सेट 1.3. आणि जो लास्ट पॉइंट आहे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम, या एका थेरमवर आहे प्रॅक्टिस सेट 1.4 याप्रमाणे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे कोणती प्रॅक्टिस सेट तुम्हाला आली पाहिजे असं वाटत असेल, सर्वात आधी याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. इथे जे काही कंटेंट्स आहे त्याचं हे जर तुमच्या डोक्यात असेल तर प्रॅक्टिस सेट समजेल, नाही तर ते समजणार नाहीये तुम्हाला बिलकुल. जेव्हा जेव्हा तुम्ही या लेसनवर परीक्षा द्यायला जाल, कुठे पण युनिट टेस्ट असो, बोर्डाची परीक्षा असो, स्कूलमध्ये टेस्ट असो समजा, तर प्रॅक्टिस सेट करायच्या आधी तुम्हाला हे डोक्यात घ्यावं लागेल बेटा. हे म्हणजे आपण म्हणतो ना जॉमेट्रीचा अभ्यास कसा करायचा समजा. ओके, कसा करायचा असं मनामध्ये प्रश्न येतो. तर जॉमेट्रीचा अभ्यास करायच्या आधी, प्रॅक्टिस सेटला सॉल्व करायच्या आधी तुम्हाला हे डोक्यात घ्यावं लागते की बीपीटी थेरम काय आहे, केव्हा यूज होत असतो, काय दिलं असेल तर काय आन्सर आपण लिहू शकतो समजा. इफ आणि देन मध्ये कोणतंही थेरम इफ आणि देन मध्ये असते. असं असलं तर तसं लिहू शकतो. त्याला उलट केलं त्याचा कन्व्हर्स होऊन जातो समजा. इफ आणि देन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट, आपण 9th स्टँडर्डमध्ये कंडिशनल स्टेटमेंट पहिल्या लेसनमध्ये शिकलो होतो आपण समजा, की जर असं झालं तर तसा रिझल्ट येईल समजा. याप्रमाणे समजा प्रत्येक प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन एकदम सिंपल आहे. जेव्हा क्वेश्चन होईल, जेव्हा मी समजून देईल, तुम्हाला वाटेल की एकदम सिंपल आहे म्हणून. काही नाही आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी समजा, ही पण एकदम सिंपल आहे. सर्व सिंपल आहे, पण याचा घरी जाऊन अभ्यास करावा लागते तुम्हाला. आणि या लेसनचे जास्त एक्स्ट्रा क्वेश्चन नाही राहणार तुम्हाला. जसं मी तुम्हाला पहिल्या लेसनवर एक्स्ट्रा क्वेश्चन मी केव्हाही बनवून देऊ शकत होतो, याचे जास्त क्वेश्चन नाही. याचा अभ्यास कसा करायचा की जे ट्युशनमध्ये आपले प्रॅक्टिस सेटचे क्वेश्चन झाले, आज 3 क्वेश्चन झाले समजा, घरी जाऊन ते 3 क्वेश्चन न पाहता आले पाहिजे अशी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ही प्रॅक्टिस आहे जॉमेट्रीची. काय सांगतो मी तुम्हाला की आज जर ट्युशनमध्ये 3 क्वेश्चन झाले असेल
ठीक आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क नाही दिलं समजा, कारण की याचं जास्त होमवर्क नाही राहणार आहे. तुम्हाला करायचं काय आहे की जे 3 क्वेश्चन आज ट्युशनमध्ये झाले आहे, घरी गेल्यावर जेव्हा आपल्याला टाइम मिळतो समजा, तेव्हा हे 3 प्रश्न न पाहता लिहून आपल्याला आले पाहिजे समजा. अशी प्रॅक्टिस करायची आहे समजा. बस त्यालाच वारंवार करायचं आहे. जे प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन आहेत त्याला वारंवार. हां, अजून दुसरी गोष्ट समजा, प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट की जे सॉल्व एक्झाम्पल आहेत त्याच्यामधले क्वेश्चन. आपली पहिली प्रॅक्टिस सेट झाली आहे का? जशी ही प्रॅक्टिस सेट झाली तर याच्या आधी सॉल्व एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन असतात, 4-5 क्वेश्चन असतात बेटा. याच्यानंतर ते सॉल्व्ह करून पाहायचं. याची पहिले प्रॅक्टिस करायची. 6 क्वेश्चन असेल याच्यामध्ये, याला पूर्ण एकदम कम्प्लीट करून टाकायचं, एकदम कम्प्लीट. आणि मग जे सॉल्व एक्झाम्पल असतात त्याला करून पाहायचं. प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या आधी तुम्हाला सॉल्व एक्झाम्पलमध्ये 4-5 क्वेश्चन दिलेले आहे. ते क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेटमधले आणि जे प्रॉब्लेम सेट आहे त्याच्यामधले काही क्वेश्चन. फक्त एवढा अभ्यास करायचा आहे. एक्स्ट्रा काही अभ्यास नाही करायचा असतो जॉमेट्रीचा. आणि ट्युशनमध्ये मी काय करणार आहोत, जशी आपली पहिली प्रॅक्टिस सेट झाली 1.1 आज कंप्लीट झाली, उद्याला मी ती 1.1 तुमच्याकडून लिहून घेणार आहे. 4 दिवसानंतर नाही, संडेला नाही. आज प्रॅक्टिस सेट झाली समजा मंडेला, तर उद्यालाच तुम्हाला ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला सॉल्व्ह करून देणे राहील समजा. ही झाली का आज, उद्याला ही वाली प्रॅक्टिस सेट तुम्हाला लिहून देणे आहे समजा. मला येत्या लक्षामध्ये? ठीक आहे. असा अभ्यास करायचा. याच्यावर एक्स्ट्रा क्वेश्चन नाही राहणार आहे. याच्यावर जास्त क्वेश्चन नाही बनवता येत समजा. डायग्रामवाले क्वेश्चन असतात समजा, जास्त क्वेश्चन नाही. फक्त नंबर चेंज करू शकतो आपण, पण जास्त क्वेश्चन नाही बनवू शकत. आणि तुम्हाला एक्झाममध्ये बोर्डमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस सेट, सॉल्व एक्झाम्पल आणि प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन येतात. लक्षात ठेवायचे समजा. ठीक आहे. ओके.